आज मी खूप काहीतरी वेगळं करणार आहे, पण आज पहिल्यांदा मला असं वाटलं की मी या हॉटेलवरती एक व्लॉग बनवावा। हॉटेलचं नाव आहे कोल्हापूर ते मालवण आणि एखाद्यासाठी जसा प्रवास सुंदर असतो कोल्हापूर ते मालवण, तसाच इथे जेवणसुद्धा खूप सुंदर आहे। तर मग मित्रांनो, मी पोचलो आहे कोल्हापूर ते मालवण हॉटेलजवळ, जे आहे घाटकोपरमध्ये। मी आधी पण आलेलो, आज पण आलो आहे आणि पुढे देखील येत राहीन। तर मग चला मित्रांनो, तुमच्यासोबत मी माझा हा अनुभव या व्लॉगमधून शेअर करत आहे। आतमध्ये येताच चहूबाजूस आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती दिसू लागते। वासुदेव म्हणा किंवा वारकरी मंडळी म्हणा, हातात चिपळ्या घेऊन, डोक्यावर तुळस घेऊन पंढरीची वाट धरणारी आपली मंडळी व आपल्या रीतिरिवाज इथे दिसू लागतात। जसा महाराष्ट्राला आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे, तसाच ऐतिहासिक वारसा देखील प्रचंड लाभलेला आहे। एका बाजूस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम दिसतात, तर दुसऱ्या बाजूस आपल्याला छत्रपतींची राजमुद्रा व त्यांचे स्वराज्य घडवण्यास मदत करणारे मावळे, कष्ट करणारे सरदार दिसू लागतात। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं व तुळजाभवानी आईचा आशीर्वाद घेऊन हा व्लॉग तुमच्यासमोर सादर करत आहे। आधी देखील मी इथे आलेलो, तेव्हा देखील मला बरीच गर्दी सापडलेली आणि मी जेवल्यानंतर आपले जे मराठी लोक आहेत त्यांच्यापर्यंत या हॉटेलबद्दल माहिती पोचली पाहिजे। जसं मी आधी सांगितलं, अभिषेक पण नेहमीप्रमाणे तो लेटच होता। हॅलो अभि, कुठे पोचलेस? LBS रोडला पोचलो, पण मला माहीत नाही रे इथे यायचं कसं आहे लोकेशनवर। ओके, तर LBS रोडवरती आहे ना श्रेयस गार्डन आहे, त्याच्या अपोजिटलाच आपल्याला कोल्हापूर ते मालवण दिसेल। चालेल, तिथेच आतमध्ये ये, मी बसलो आहे। किती अंतरावर आहे ना तरी LBS रोड? अपोजिटलाच आहे, LBS रोडवरती 5 मिनिटावरती आहे, घाटकोपरच्या साईडने, आणि लगेच मग तुला श्रेयस गार्डनच्या समोरच तुला दिसून जाईल। चालेल, आलो 2 मिनिटं लगेच पोचतो। ठीक आहे, नेहमीप्रमाणे लेट नको करू। चालेल, अरे आलो रे, आलो चल, आलो बाय बाय बाय। आलास? सॉरी अरे ऐका, उशीर झाला, ट्रॅफिक होतं खूप। तुझं ट्रॅफिक मला माहिती आहे, नेहमीच तू लेट करतो आणि ट्रॅफिकचं नाव सांगतोस। चल मागव, आता भूक लागली। हे घे, तुला काय पाहिजे ते बघ आणि मागव। काय मागवायचं? सगळं चांगलं दिसतंय रे इथे। मी तर व्हेज खाणार आहे। हां, मी नॉनव्हेज खाणार आहे। एक काम करूया का, दादांना विचारूया। विचार। बेस्ट दादा, आम्ही दादांचा गायडन्स घ्यायला बोलवलं। मी सांगतो, व्हेजमध्ये तुम्हाला म्हणजे थाळीमध्ये हवं आहे का? थाळीमध्ये आमच्याकडं कोल्हापुरी व्हेज थाळी आहे। त्यामध्ये एक्झॅक्टली काय काय तर तेही तुम्हाला सांगतो करून। शेवची भाजी, पिठलं, एक भाजी, सोलकढी, राईस, इंद्रायणी राईस आणि भाकरी किंवा चपाती ऑप्शन आहे त्यामध्ये बघा। नॉनव्हेजमध्ये आमच्याकडे भरपूर व्हेरायटी आहेत, म्हणजे कोल्हापुरी मटण थाळी, कोल्हापुरी चिकन थाळी, काळा मटण आहे, खरडा मटण आहे, परत मालवणीमध्ये पण पॉम्फ्रेट थाळी, सुरमई थाळी, प्रॉन्स थाळीमध्ये नाही म्हणजे 27 प्रकारच्या थाळ्या आहेत आमच्याकडे बघा। तुमच्याकडे बघून बरंच नॉलेज आहे तुमच्याकडे। पण मी इकडचा ओनर आहे। ओके, तुम्हाला भेटायला भेटलं। ओके, काम करा ना, बस सर नमस्कार। नमस्कार। मी म्हणजे ट्रेकिंगवरती ब्लॉग करतो। ओके, पण यावेळेस ठरवलेलं, मी आधी पण आलेलो आपल्या प्लेसवरती। ओके, थोडंसं मी चेंज केलं माइंड। तुम्ही आलेलं तेव्हा तुम्हाला आवडलेलं का जेवण? येस, अप्रतिम आहे जेवण। सो थँक्यू। माझा मित्र जो अभिषेक आहे, ओके, त्याला सुद्धा घेऊन आलेलो आणि तो नॉनव्हेज खातो। सो मी म्हटलं त्याच्यासाठी एक चांगली प्लेस, एक सुपर डेस्टिनेशन असं आहे जिथे मालवण ते कोल्हापूर हे सगळेच तिकडचे प्रकार तुम्हाला कव्हर करायला भेटतील। सो तो कराड साईडचा असल्यामुळे मी त्याला सजेस्ट केली। ओके। सो मला माहीत नव्हतं आपली गाठभेट होईल, अच्छा, पण इट्स गुड मला तुम्हाला भेटायला भेटलं। जस्ट काही क्विक क्वेश्चन्स। ठीक आहे, नो प्रॉब्लेम, टेक युअर तुम्ही टाइम। भेटलात म्हणून मी जस्ट विचारतो, आपण ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये कसं आलं? नाही, या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आमचं 3rd जनरेशन आहे। थर्ड नाही 4th जनरेशन समजा तुम्ही। माझे आजोबा, माझे वडील, आता मी आणि आता माझा, त्यानंतर माझा मुलगा, म्हणजे आमचं 4th जनरेशनपासून हे आहे आमचं। पण आता हे नॉनव्हेजचं ह्याच्यामध्ये आम्ही, मला वाटतं हार्डली फ्रॉम 9 महिने झाले मला येऊन। ह्याच्या अगोदर माझे सगळे व्हेज रेस्टॉरंट होते बरोबर।
तर व्हेज रेस्टॉरंटचंच मला जास्त करून, पण नंतर कसं आणि बेसिकली मी शेफसुद्धा आहे करून. हां, त्यामुळं मला आवड होती आणि काहीतरी समथिंग डिफरंट काहीतरी करायचं होतं नॉनव्हेजमध्ये कॉन्सेप्ट करून. तर त्यामुळं मग मी विचार केला की काहीतरी आता जनरली सर्व ठिकाणी कसं आहे की मालवण फूड तर भेटतं आहे करून, पण कोल्हापुरी फूड हे म्हणजे त्याची ती क्वालिटी पण म्हणा आणि ते म्हणतात ते मिसिंग होत होते, पण फेमस आहे. हां लोकांना हां, मग त्यामुळे मी काय केलं की म्हटलं की ही टेस्ट कोल्हापूरची टेस्ट आपण इकडे बॉम्बेमध्ये आणूया. तर मी 100% असं सांगू शकत नाही की 100%, पण मी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे की ती टेस्ट आणायचा प्रयत्न केला आहे इकडे करून, कारण लोकांना खूप आवडतं आहे आमचं जेवण आणि चांगला रिस्पॉन्स आहे करून. आणि त्यामध्ये जेवढेही मसाले आम्ही जे वापरतो आहे ते सर्व टोटली मसाले आमचे घरगुती आहेत. आणि ते ॲक्च्युली सॉरी टू इंटरप्ट, पण तुमच्या क्वालिटीमध्येच ते आम्हाला जाणून आलं की जेवण घरगुती वाटलं आणि लवकरच मी फॅमिलीला पण घेऊन येणार आहे. मोस्ट वेलकम. मी एकटा आलेलो लास्ट टाईम, यावेळेस अभिषेक बरोबर आलो. आणि दुसरा एक क्विक क्वेश्चन तुमच्यासाठी सर, कोल्हापूर ते मालवण नाव देण्यामागे त्याची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे किंवा तुमचं इंटेन्शन काय होतं? कोल्हापूर ते म्हणजे कसं मला दोन्ही कुझिन स्टार्ट करायचे होते, तर पहिले विचार केला की नाव काय ठेवू करून. तर मी म्हटलं की आता मालवण म्हटलं तर फिश येते आणि कोल्हापूर म्हटलं तर तांबडा पांढरा रस्सा म्हणा किंवा कोल्हापुरी मटण म्हणा, ते फेमस आहे आमच्याकडे खूप करून. मग मी विचार केला की काम करूया, दोन्ही कुझिनला अंडर वन रूफ ठेवूया आणि त्याचं नाव पण तसं ठेवूया कोल्हापूर ते मालवण, म्हणजे लोकांना एका छताखाली तुम्हाला 2 कुझिन भेटेल, व्हरायटी भेटेल. आणि युजली मी पण बघितलं आहे, एकतर मालवणी फूडचं हॉटेल असतं किंवा मग कोल्हापुरी फूडचं. सो ही जे दोन्ही मिक्स बॅग आपल्याला बघायला भेटेल. सो आय गेस ही एक प्रॉपर जागा आहे जी मीसुद्धा लोकांना, माझ्या फ्रेंड्सना, फॅमिलीजना रेकमेंड करू शकतो. सो ऑल ऑफ अ सडन तुम्ही भेटला, मला खूप आनंद वाटला. तर अजून एक रिक्वेस्ट करेन, इथलं तुम्हाला सगळंच माहिती आहे, सो मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला की तुम्हीच आम्हाला सजेस्ट करा अभिषेकसाठी आणि माझ्यासाठी थाळी. मी व्हेज आहे आणि ते नॉनव्हेज आहे. सो तुम्हाला मनामध्ये काय येतं की आम्ही काय ट्राय करावं, तुम्ही सजेस्ट केलं तर मी तसं. बघा आता बाकी ठिकाणी कोल्हापुरी थाळी वगैरे भेटते करून, माझ्याकडे पण आहे, पण आता आम्ही नवीन एक थाळी स्टार्ट केले सातारा थाळी करून. सातारा मटन थाळी, सातारा चिकन थाळी, ही तुम्ही ट्राय करा. एकदम ऑथेंटिक सातारा मसाल्यामध्ये आम्ही बनवतो. आणि सांगती कोल्हापुरी चिकन थाळी पण ट्राय करा आणि कोल्हापुरी व्हेज थाळी आहे तेही तुम्ही ट्राय करा. डेफिनेटली सर. आणि एक गोष्ट, आता आम्हाला कालच आमचे 1000 रिव्ह्यूज झालेत करून, आणि मी आमच्या जेवढे कस्टमर्सला थँक्स सांगतो करून की कस्टमर लोकांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला आहे, भरपूर प्रेम दिलं आहे करून. तसंच आम्हाला सपोर्ट प्रेम राहावं की त्यासाठी मी थँक्स बोलतो सर कस्टमर लोकांना. आणि आमचं आता रेटिंग झालं आहे 4.8 आमचं रेटिंग्स आहे, गुगल रेटिंग्स. कधीपासून म्हणजे रेटिंग्स घेतले, काय ड्युरेशन होतं हे रेटिंग? मला वाटतं हे 5 महिन्यामध्ये हे रेटिंग्स आम्ही 5च महिने झाले स्टार्ट करून. 5 महिन्यामध्ये आम्ही 1000 हा पल्ला गाठला आहे 5 महिन्यामध्ये. ही मला असं वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे अप्रिसिएशन आहे तुमच्या क्वालिटीचं. म्हणजे कसं आहे, आता काही लोक जे रेटिंग्स घेतात ते कसे पेड रेटिंग्स घेतात. आमचं पेड रेटिंग्स नाही आहे, आमचं 100% ऑर्गॅनिक. जे लोकांना जे आवडलं आहे ते लोकांनी आपला अभिप्राय टाकला आहे त्यामध्ये. आणि ते मी स्वतः ॲडमिट करतो, मला जो अनुभव आला, म्हणजे मी कधी नॉनव्हेज नाही ट्राय करत किंवा मी कोणाला सजेस्ट नाही करताना मी कधी ट्राय नाही केली, पण डेफिनेटली इथली व्हेज थाळी खाल्ल्यानंतर लास्ट टाईम मी आलेलो, यावेळेस मी माझा जो खास मित्र आहे त्याला मी रिक्वेस्ट केली की जॉईन कर. मग आमचं कसं आहे, थाळी पण आहे ना, रेट्स पण जास्त हे नाही आहे, रिजनेबल रेट्स आहे. आणि थाळीची क्वांटिटी म्हणजे एक मनुष्य एक थाळी खाऊ शकत नाही, ॲटलिस्ट 2 जणांना पुरेल एवढी मोठी आमची थाळी आहे. आणि व्हेरायटी भरपूर आहे थाळीमध्ये. आणि कमिंग डेजमध्ये पण आम्ही अजून नवीन थाळी स्टार्ट करतो आहे. चांगली गोष्ट आहे सर, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तुमच्या चॅनलचं नाव काय? प्रथमेश माने ब्लॉग. प्रथमेश माने ब्लॉग्स. ओके, तर माझ्याही शुभेच्छा तुमच्या ब्लॉगसाठी करून. थँक्यू सो मच वन्स अगेन अँड ऑल द बेस्ट. तर मग ह्या सुंदर डिस्कशननंतर सुनील पाटील सरांनी आम्हाला किचन दाखवलं आणि आम्हाला आमची थाळी तयार होताना पाहायला मिळाली. आतमध्ये येताच एवढं नक्कीच समजलं की इथले ओनर आणि इथले स्टाफ प्रॉपरली ट्रेंड आहेत, क्वालिटी कॉन्शियस आहेत आणि कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाहीत. हे आपल्याला जेवताना देखील आढळून येतं. ज्या पद्धतीचे मसाले, ज्या पद्धतीचे पदार्थ इथे वापरले जातात त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज केली नाही जात. एक 15-20 मिनटानंतर आमची थाळी आमच्या टेबलवरती होती आणि माझी ऑर्डर आल्यानंतर मला एक गोष्ट नक्की आठवली, ह्यांची क्वांटिटी खरंच खूप जास्त आहे. एरवी मी दुसऱ्या हॉटेल्समध्ये ह्या थाळ्या संपवतो, इथे आल्यानंतर तुम्ही नक्कीच नोटीस कराल
की इथली जी क्वांटिटी आहे ती खूपच जास्त आहे. एका माणसाला ते सहज संपवणं सोपं नाही. पण ज्या पद्धतीची क्वालिटी आहे, ज्या पद्धतीचे पदार्थ ताटात मांडले जातात, त्यावरून मी नक्कीच सांगू शकतो तुम्ही इथे आल्यानंतर, इथे जेवल्यानंतर कोल्हापूर ते मालवणी हॉटेलच्या प्रेमामध्ये नक्की पडाल. थोडेसे शॉट्स घेतले आणि मग काय राहवलं नाही. अभिषेकला देखील आणि मला देखील. अभिषेकने सातारा चिकन थाळीवरती ताव मारला तर मी सातारा व्हेज थाळीवरती. आजूबाजूला नजर फिरवल्यानंतर तुमच्या लक्षात नक्कीच येणार, इथे येणारे सगळे ग्राहक पोट भरून जेवतात व या स्वादिष्ट पदार्थांचा अनुभव घ्यायला परत यायचा ध्यास घेऊन जातात. मी स्वतः दुसऱ्यांदा आलो आहे. एक सुंदर असा अनुभव मी आणि अभिषेकनी इथे अनुभवला होता. जेवता जेवता गप्पा देखील भरपूर मारल्या. सगळे क्षण तुम्हाला जगता आले पाहिजेत आणि असे अनुभव बनवा की ते तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहतील. कोल्हापूर ते मालवण इथलं हे जेवण मी कधीच विसरणार नाही, पण आवर्जून सगळ्यांना सांगेन. हा माझा पहिलाच प्रयत्न होता तुमच्यापर्यंत एका सुंदर हॉटेलबद्दल माहिती पोचवण्याचा. तुम्हाला जर का हा व्लॉग आवडला असेल, हे हॉटेल जर का तुम्हाला आवडलं असेल, तर आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. भेटूया नवीन एखाद्या व्लॉगसकट. जय शंभूराजे, जय शिवराय.